प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 1 मार्चच्या भागामध्ये आदित्यसोबत आता इकडे सावनी बोलत असते, त्याच्या मनामध्ये विष कालवत असते. तेवढ्यात तिथे सागर पोचतो. सागरला बघून आदित्य आतमध्ये जातो. त्यावेळेला आता इकडे सावनी पुन्हा टोमणा मारते आणि म्हणते, काय झालं? म्हणजे तुझ्या बायकोचे दागिने नाही का सापडले? ठीक आहे, माझ्याकडे हर्षने दिलेले लेटेस्ट दागिने आहेत, ते मी तुला देऊ शकते. हां, पण जर तुझी बायको पळून गेली असेल ना, तर मी मात्र तुझ्यासोबत नाही येऊ शकत. यावरती सागर म्हणतो, हे बघ, तू ना माझ्या बायकोच्या बाजूला उभी राहण्याची तुझी लायकी नाही आहे. तुझ्या इतकी स्वार्थी बाई नाही आहे आणि निस्वार्थीपणे प्रेम काय असतं ना, हे माझ्या बायकोला येऊन विचार. माझ्या बायकोची आणि तुझी ही कधीच बरोबरी होऊ शकत नाही. तू मुक्ताची कधीच रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. यावरती सावनी म्हणते, मग का? मग तुझी आई तुझ्या बायकोला, इतक्या सर्वगुण संपन्न बायकोला घराबाहेर का काढायला निघाली होती? सागर म्हणतो, अच्छा, म्हणजे सईचा वापर करून तू सगळ्या बातम्या आमच्या घरातल्या जाणून घेतेस का? पण मूर्ख बाई, तुला इतकी गोष्ट कळत नाही आहे की तुझ्या 6 फुटी नवऱ्याने माझ्या मनात विष कालवायचा प्रयत्न केला. तू सुद्धा माझ्या मनामध्ये विष कालवायचा प्रयत्न केलास तरीसुद्धा माझा मुक्तावरचा विश्वास कधीही ढळणार नाही. कारण तू स्वतःचा विचार करतेस, पण स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्याचा विचार करणं काय असतं ना, हे माझ्या बायकोकडून शिक. माझी बायको ही तुला तिच्या नखाची सुद्धा सर येणार नाही. नात्यांमध्ये प्रेम काय असतं, नाती कशी जपायची, हे सगळं ना माझ्या बायकोकडून शिक. कारण तुला त्याची सर बिलकुल येणार नाही. तुमच्या दोघींचं कधीच कंपॅरिझन होऊ शकणार नाही. असं म्हणत मुक्ताची बाजू ठामपणे घेत मुक्ताचं कौतुक करत सावनीला आता बरोबर इकडे सागरने वटणीवरती आणलेली असते. सागर सांगत असतो, माझी बायको जे करू शकते ना, ते उभ्या जन्मात तुला कधीच जमणार नाही. तू त्याचा विचार पण करू शकणार नाहीस. सावनीचा नुसता जळफळाट होत असतो. सागर म्हणत असतो, प्रेम काय असतं, निस्वार्थीपणे प्रेम काय करणं असतं, हे तुझ्यासारख्या बाईला कधी कळणारच नाही. आणि हे बोलत असता त्याचा हात त्या फ्रेमला लागतो, ज्या फ्रेममध्ये हर्षवर्धन, आदित्य आणि सावनीचा फोटो असतो. आणि ती फ्रेम फुटते. त्यावर ती सावनी म्हणते, तुला नेहमीच प्रॉब्लेम होता ना, तुला नेहमीच प्रॉब्लेम होता की हर्षवर्धन माझ्याशी लग्न करत नाही आहे आणि आमच्या दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे, आम्ही लग्न कधीही करू. पण तुझं काय, तुझं लग्न झालंय, पण तुझ्या बायकोचं तुझ्यावरती प्रेम आहे का? तिने सईसाठी, घरच्यांसाठी हे सगळं केलंय, पण तुमच्या प्रेमाचं काय? तुला कधीच प्रेम मिळू शकत नाही. तुझी बायको कितीही गुणी असली तरी तुझ्यावरती मात्र ती प्रेम करत नाही, इतकं नक्की. असं म्हणत सावनी आता सागरला डिवचते. इकडे आता मुक्ता रात्रीच्या वेळेला किचनमध्ये असते आणि अजून सागर कुठे राहिले, कुठे गेले ते? आणि खरं तर ते मला इतका वेळ शांतपणे राहून विचारत होते. सगळेजण माझ्यावरती चिडले होते, पण सागरने माझ्यावरती अतूट विश्वास ठेवला आणि मी त्यांना काहीच सांगितलं नाही. याचे मला खूप गिल्ट आहे. मी त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे. असं म्हणत मुक्ता आता सागरची वाट पाहत असते. त्याला सॉरी म्हणण्यासाठी मुक्ता आतुर झालेली असते. तोपर्यंत सागर येतो आणि तो विचार करतो, आईने ह्यांना थँक्स काय, साधं सॉरी पण म्हटलं नसेल, पण आईने म्हटलं नाही तरी मला ही गोष्ट करायलाच पाहिजे. असं म्हणत तो आता मुक्ताच्या जवळ येतो. मुक्तासुद्धा सागरकडे येते. दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि सॉरी असं एकदमच बोलतात. यावरती आता सागर म्हणतो, खरं सांगायचं तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला जरा वेळच केला, म्हणजे तुमच्यावरती मी आधीच विश्वास ठेवायला हवा होता. मुक्ता सागरला पाणी देते आणि म्हणते, तुम्ही उशिरा नाही तर तुम्ही वेळेत पोहोचलात. तुम्ही वेळेत पोहोचून सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसवलात. खरंच त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. असं म्हणत ती सागरला पाणी देते. पाण्याचा ग्लास पडतो. मुक्ता आणि सागर एकाच वेळेला तो ग्लास सावरतात. त्यावेळेला मुक्ता म्हणते, मी तुमच्याकडे एक वचन मागते. आज जसं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात ना, तोच विश्वास तुम्ही माझ्यावरती कायम ठेवा. तोच विश्वास तुम्ही माझ्यावरती कायम दाखवाल, असं मला वचन द्या. सागर म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्यावरचा विश्वास कधी ढळू देणार नाही. असं म्हणत सागर आणि मुक्ता आता एकमेकाचा हात हातात घेतात, एकमेकाला वचन देत असतात. आणि मग मात्र आता मुक्ता तो हात घट्ट धरून ठेवते. सागर आपला हात काढून घेत असतो, पण मुक्ता हात धरून ठेवते आणि मनातल्या मनामध्ये ती सागरला वचन देते, तुम्हाला सुद्धा आत्तापर्यंतच्या खूप गोष्टींची झळ लागलेली आहे. सागर सांगतो, कसं आहे ना, मला ना आत्तापर्यंत इतके अविश्वास माझ्यावरती बिंबवले गेलेले आहेत की पटकन कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं मला शक्य नाही. माझ्या आयुष्यात मी इतकी ठेच खाल्लेली आहे ना की मी चालून बघताना सुद्धा पुढे दगड नसला तरी मला ठेच लागण्याची भीती वाटते. यावरती मुक्ता सांगते, कसं आहे ना, आम्ही ना बायका इंडिपेंडंट आहोत, स्वावलंबी आहोत असं दाखवतो,
पण ज्या वेळेला मला समजलं ना स्वातीताईंचं, त्यावेळेला मला खरंच वाटलं धावत येऊन तुमच्याकडे यावं, तुम्हाला सांगावं. स्वातीताईंचं म्हणणं तुम्ही चुटकीमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असतात, तुम्ही त्यांचे भाऊ आहात, हा प्रॉब्लेम तुम्ही नक्की सॉल्व्ह केला असतात. पण कसं आहे ना, स्वातीताईंनी मला त्यांच्या वचनामध्ये अडकवलं होतं, त्यामुळे मला हे करणं शक्य नव्हतं. त्यावरती सागर म्हणतो, खरंच आहे, म्हणजे तुम्ही इतकं निस्वार्थीपणे मदत करताय ना, तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर वाढला. आता मात्र दोघं एकमेकांना भरभरून कौतुक करत असतात, एकमेकांवरती विश्वास दाखवत असतात. त्यावेळेला मुक्ता सांगते, कसं आहे ना, नात्यामध्ये विश्वास असेल ना तर मात्र नातं नक्कीच टिकतं आणि हाच विश्वास तुम्ही माझ्यावरती नेहमी दाखवाल अशी मी अपेक्षा करते. दोघं जण हात हातात घेतात. मुक्ता तोच हात बराच वेळ धरून ठेवते. तिच्या लक्षात येतं की आपण बराच वेळ हात धरलाय. मग मुक्ता हात सोडवायला निघते. सागर तिचा हात घट्ट पकडतो आणि तिच्या हातामध्ये पाण्याची बॉटल देतो. दोघं एकमेकांकडे पाहत असतात. इथूनच दोघांच्या नात्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते. आता मात्र मुक्ता हसतच सागरकडे पाहते आणि आनंदातच आपल्या रूममध्ये जाते. सागर सुद्धा मुक्ताचं हे रूप बघून, इतरांसाठी निस्वार्थीपणे सेवा करणारी बघून, हे बघून त्याला आता खरंच आपल्या मुक्तासोबत लग्न झाले या गोष्टीचा हेवा वाटायला लागतो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सईला ब्रश ठेवून मुक्ता सांगते, लवकरात लवकर स्कूलमध्ये तुला जायचं आहे ना, उरकून घे बरं, पटकन उरक आणि स्कूलमध्ये जायचं आहे. ब्रश केल्याशिवाय काही खायला मिळणार नाही बरं तुला, असं म्हणत ती आता सईला ब्रश देते आणि तिचं काहीतरी काम करण्यासाठी आतमध्ये निघून जाते. सई आता ब्रश ठेवते बाजूला आणि पुन्हा एकदा खेळ खेळायला लागते. पण तोपर्यंत इंद्रा येते. पाहते तर काय, सई छानपैकी बॉलसोबत खेळत असते. तितक्यात तिथे धावत पळत इंद्रा येते. आओ माझी चिंबोरी, ये इकडे ये, तू ना हा लाडू खाऊन घे, बघ मी तुझ्यासाठी छानपैकी लाडू आणलाय. पण त्यावेळेला सई म्हणते, नको, मला नको आहे हा लाडू. मुक्ताई, असं म्हणत ती मुक्ताईने मला ब्रश दिलाय, मला ब्रश करायचा आहे आणि नंतर मी लाडू खाईन असं वाक्य बोलणार असते. पण मुक्ताई नाव ऐकल्यावरती इंद्राच्या डोक्यात तिडीक जाते. दरवेळेला माझ्या आणि माझ्या सगळ्यांच्या आड ही मुक्ता का येते? माझा सागऱ्या, माझी स्वाती, जावई आणि ही आता चिंबोरी, या सगळ्यांच्या मध्ये मुक्ता येते. या सगळ्यांना माझ्यापेक्षा मुक्ता महत्त्वाची वाटते. मग चिडलेली इंद्रा म्हणते, काय तुझ्या मुक्ताईने काय सांगितलंय? माझ्या हातचं काय खाऊ नकोस का? माझ्या हाताला काय काटे लागलेत का? तुझ्या मुक्ताईने तुला काय सांगितलंय बोल, असं म्हणत इंद्रा चिडते. त्यावरती सई म्हणते, तू खूप वाईट आहेस, तू वाईट आहेस, तू काल माझ्या मुक्ताईला किती त्रास दिलास, तू मुक्ताईला खूप त्रास दिलास, मला नाही तू आवडत, तू खूप वाईट आहेस, मी नाही खाणार तुझ्या हातून काही, असं म्हणत सई आता चक्क इंद्राला सडेतोड जाब विचारते. इंद्रा विचार करते, अरे देवा, हे काय घडलं? म्हणजे काल घडलेला प्रकार सगळा सईला समजला, त्यामुळे सईच्या मनात माझ्याविषयी राग भरलाय. मग इकडे आता इंद्राचा पारा चढतो आणि बरोबर आहे, तुला तुझी मुक्ताईच दिसणार. यावरती सई म्हणते, हो, कारण तू माझ्या मुक्ताईला काल ओरडलीस, मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे. तितक्यात तिथे मुक्ता येते आणि सई काय चाललंय हे सगळं? सई, मी तुला हेच शिकवलं का? मोठ्या माणसांची बोलण्याची ही पद्धत आहे का? आत्ताच्या आत्ता सॉरी बोल अज्जूला. यावरती इंद्रा म्हणते, आता नाटक करू नकोस, तूच माझ्या एवढ्याशा नातीला फितवलंस ना, तूच तिला काल रात्री काय प्रकार झाला हे तिखट मीठ लावून सांगितलंस आणि आताही ते नाटक करत बसतेस की तू काही नाही केलंस म्हणून अज्जूला सॉरी बोल. काय नको, माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध फितवायची कामं करतेस तू. तितक्यात बापू येतात आणि इंद्रा, काय बोलतेस तू हे सगळं? यावरती इंद्रा म्हणते, बरं झालं, या तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावरती हिच्या प्रेमाची पट्टी बांधली. जरा काही हिने स्वातीची मदत केली तर स्वाती आणि जावई बापू हे दोघं पण हिचं कौतुक करायला लागले. तुम्ही, सागर आणि ही घरात काय कमी होती? ती कोमल, लकी सगळेच जण हिची आरती ओवाळतात आणि ही त्याचा फायदा घेते. माझ्या विरुद्ध तुम्हाला सगळ्यांना भडकवते. हिला काय गरज होती सईला सगळं सांगायची? यावरती आता मुक्ता सांगते, मम्मी, मी खरंच काही सांगितलं नाही, पण इंद्रा कुठली ऐकून घ्यायला? इंद्रा ऐकायला तयार नसते. तुम्हीच हे सगळं केलंस, तुम्हीच माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध भडकवलंस. यावरती मुक्ता म्हणते, सई बाळा, तू सॉरी म्हण, असं मोठ्यांना बोलायचं नसतं. यावरती सई काहीच बोलत नाही. मग मात्र इंद्रा बोलते, आता नाटक करत बसू नकोस, तुझी नाटकं सगळी मला समजतात, कळतंय का? तुझी नाटकं सगळी समजतात, तू जे काही करतेस ना हे सगळं मला कळतंय, माझ्या वाट्याला जाऊ नकोस, असं म्हणत आता मात्र इंद्रा चिडलेली असते आणि ती मात्र आता मुक्तावरती तोंडसुख घेत असते. मुक्ताला या बाईला कसं समजवायचं हे काही कळतच नसतं. इंद्रा म्हणते, बाद झालं, सगळ्यांशी गोड बोलतेस, पण तुझं खरं रूप मला माहिती आहे. मुक्ताला खूप वाईट वाटतं, म्हणजे या घरच्यासाठी इतकं करून सुद्धा मुक्ताला हे ऐकायला लागत असतं. मग मात्र आता इकडे सई समोर येते. त्यावेळेला मुक्ता सागरला सांगते की आपण सईसाठी जरी लग्न केलं असलं तरी आता सईला जी हॅप्पी फॅमिलीची तिची व्याख्या आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे.
मग मात्र सागर आणि मुक्ता सईजवळ येतात. सई म्हणते डॅडा डॅडा असं म्हणत ती आता बिलगते आणि आता सागरला एक किस देते आणि त्यानंतर ती मुक्ताला पण किस देते. दोघं जण सईकडे पाहत बसतात आणि दोघंही सईला किस देण्यासाठी पुढे येतात आणि एकमेकांच्या समोर येतात, एकमेकांना पाहत बसतात. दोघंही एकमेकांकडे ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये पाहतात. सागर आणि मुक्ताच्या नाजूक नात्याची, प्रेमळ नात्याची इथूनच आता सुरुवात झालेली असते आणि मालिका खऱ्या अर्थाने आता इथून रंगतदार झालेली असते.